सिंग आहे आणि मला लहानपणापासून फॅशन शो खूप आवडायचा. टीव्हीमध्ये खूप पाहिला आहे, रीलमध्ये पाहिला आहे, पण कधी असा चान्स मिळेल असं वाटलं नव्हतं. घर, संसार, मुलं, जबाबदारी, जॉब याच्यातून स्वतःसाठी कधी वेळ नाही मिळाला. पण एकदा असं सोशल मीडियावरती नितीन सरांचा ॲड पाहिली आणि त्याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती त्यांच्यामुळे आज इथे मला यायला मिळालं. त्याच्यासाठी मी नितीन सरांचे खूप खूप आभार मानते. माझ्यामुळे अशा कितीतरी खूप लांबून लांबून इथे स्टेजवरती आपला परफॉर्म करण्यासाठी आले आहेत. थँक्यू. मी स्वतःला म्हणजे कसं प्रिपेअर केलं या पेशंटसाठी? ॲक्च्युली मला हे लहानपणापासून खूप मोठं स्वप्न आहे की मी एकदा तरी स्टेजवरती स्वतः परफॉर्म करावं. त्याच्या आनंदाच्या पुढे मला काही दिसतच नव्हतं. मग मी खूप म्हणजे खूप कालपासून माझा 100% देण्याचा प्रयत्न करते. थँक्यू मॅम. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 19. धन्यवाद मॅडम. नमस्कार. बॅच नंबर 19. मी सौ प्राजक्ता मिलिंद कुलकर्णी. माझे शिक्षण MA LLB आहे. मी शासकीय अधिकारी आहे. माझे वय 56 वर्ष आहे. मला ॲक्टिंग, दिग्दर्शन, लेखन, कविता वाचन, समाजसेवा करायला खूप आवडते आणि त्यामुळे मी 2 शॉर्ट फिल्म्स बनवले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित व मुक्या व बहिऱ्या मुलांसाठी हेडफोन म्हणून मी शॉर्ट फिल्म बनवली आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे व चंदू पारखी सर यांच्याबरोबर देखील मी काम केले आहे. एवढे म्हणेन रॉयल ग्रुपचे मी आभार मानते की आम्हाला त्यांनी संधी दिली आहे एवढं एज असून देखील. आणि एवढंच म्हणेन की पुरुषांच्या बरोबरीने महिलांना दिले आहे मानाचे स्थान. पुरुषांच्या बरोबरीने दिले आहे महिलांना मानाचे स्थान. या महाराष्ट्राची लेक होण्याचा मला आहे अभिमान. या महाराष्ट्राची लेक होण्याचा मला आहे अभिमान. धन्यवाद. हॅलो. हॅलो मॅडम. तुम्ही जर आज ही कॉम्पिटिशन जिंकलात तर तुम्ही काय करणार सगळ्यात पहिले? कॉम्पिटिशन जिंकले तर मी अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करीन. माझं एज नाही आहे तरी मी नक्की अजून त्याच्याही पुढे टप्पा गाठवण्याचा प्रयत्न करीन. अजूनही स्पर्धेत भाग घेऊन याच्याही वरच्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करीन. नाईस. एज इज जस्ट अ नंबर. येस मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. म्हणजे तुमच्या लिस्टमध्ये येऊन बसणार आहेत त्या नक्कीच. मिसेस महाराष्ट्रानंतर मिसेस इंडिया. ओके. स्पर्धक क्रमांक 20. थँक्यू मॅम. नमस्कार सर्वांना. माझं नाव आशा रोकडे. माझं BCom कंप्लीट आहे. मी गृहिणी आहे. माझी हाईट 5.2 इंच. आवाज येतोय? सॉरी. माझं नाव आशा रोकडे. माझं BCom कंप्लीट केलेलं आहे मी आणि एक गृहिणी आहे. नितीन सरांमुळे मला या प्लॅटफॉर्मवर यायची संधी मिळाली आहे. हॅलो. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ह्या मॉडेलिंग शोमध्ये आला आहात. मॉडेलिंग शोमध्ये एका मॉडेलला स्वतःच्या आत काय असणं इम्पॉर्टंट आहे? कॉन्फिडन्स. येस. थँक्यू. येस. थँक्यू मॅम. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 21. माझं नाव रुपाली शिंदे. जिथे सौंदर्याची व्याख्या संबंधी ती म्हणजेच रुपाली, निकनेम म्हणजेच रूप्स. मी नर्सिंग करते मॅम. हॉस्पिटलला जॉबला आहे आणि माझ्यासाठी पेशंट सेवा म्हणजेच ईश्वर सेवाप्रमाणे. तर माझं पण खूप इच्छा होती बऱ्याच वर्षापासून की महाराष्ट्राची सौंदर्यवती या कार्यक्रमामध्ये म्हणजे पार्टिसिपेट करण्यासाठी. सो 2024ला मला योग आला नितीन सरांमुळे. त्यांचे खरंच खूप खूप आभार की माझी जी इच्छा होती ॲटलिस्ट ती इच्छा मी ह्या मंचापर्यंत आले
मी सगळं हे फील केलं, सगळ्या गोष्टी जे तुम्ही सगळे करता फील ते मी फील केलं. हेच माझ्यासाठी पुरस्कारापेक्षाही मोठं आहे की इथपर्यंत मी पोहोचले. हे खूप आहे माझ्यासाठी. तुमच्यामध्ये असं काय आहे जे तुम्हाला युनिक बनवतं? सॉरी, तुमच्यामध्ये असं काय आहे जे बाकींपेक्षा तुम्हाला युनिक बनवतं? पॉझिटिव्हनेस आणि कॉन्फिडन्स आणि सपोर्ट नसताना मी इथपर्यंत आहे. सपोर्ट नसताना आज इथपर्यंत आहे. तेच माझ्यासाठी खूप आहे. म्हणजे माझे आयडॉल मीच आहे रुपाली. थँक्यू. वाह, क्या बात है. स्पर्धक क्रमांक 22. सर्वप्रथम मी प्रेक्षकांचे आभार मानते की जगडे सरांचे आभार मानते. आज स्टेजवर येण्याची संधी मला जगडे सरांमुळं भेटलेली आहे. सर्वप्रथम मी जगडे सरांचे आभार मानते की त्यांच्यामुळे हे स्टेज काय आहे आणि याच्या आधी मी एकदा मुंबईच्या स्टेजवर जाऊन आलेले आहे. 2022चा बेस्ट नर्स पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार मर्दानी महाराष्ट्राचा म्हणून तो मी स्वीकारलेला आहे. त्यामुळे मला अनेक असे स्टेजवर एक म्हणजे पारितोषिक घेण्यापेक्षा एक स्टेजवर येऊन स्वतःचं एक आरशात पाहिल्यासारखे पब्लिक जेव्हा पाहतो तेव्हा आपण स्वतःला पाहिलं की स्वतःचं कॉन्फिडन्स वाढून स्वतः एक वेगळे ह्याने कॉन्फिडन्सने उभं राहिलो. त्यामुळे आपण एक राज्यस्तरीय पुरस्कार घेऊ शकलो आणि मी सौंदर्यवती मी महाराष्ट्राची ह्याचाही मी पुरस्कार एक दिवस नक्की घेईन, हे माझं ध्येय आहे. मी एक पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य खात्यामध्ये एक इन्चार्ज म्हणून काम करत आहे आणि मी आज वेळात वेळ काढून सकाळी येरोड ते विश्रांतवाडी आळंदी रोडचं टोटली नियोजन माझ्याकडेच होतं आणि मी 1 वाजेपर्यंत सर्व ते नियोजन व्यवस्थित लावून हॉस्पिटलला ड्युटी करून इथे मी दुपारच्या नंतरचा वेळ दिला आहे. त्याबद्दल मला एक तुमच्याकडनं खूप मोठं हे आहे. आणि माझं एक सगळ्यात महत्त्वाचं ध्येय म्हणजे मी एक नर्स आहे, पेशंट माझे दैवत आहेत, दवाखाना माझा स्वधर्म आहे, दुरितांचे तिमीर जावो हीच माझी प्रार्थना आहे आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत एवढीच प्रामाणिकपणे सेवा करेन. बस, थँक्यू. तरी एक शब्दामध्ये तुम्हाला स्वतःला डिस्क्राईब करा, एकच शब्द. जनसेवा हीच ईश्वर सेवा. मला काय डिस्क्राईब करा स्वतःला? मी जेव्हा सकाळी उठल्या ब्रश करताना आरशात बघते. एका शब्दामध्ये? मी स्वतःला नटून जगते, हेच माझं. थँक्यू. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 23. नमस्कार, मी सई सकट. मी एक गृहिणी आहे आणि 16 वर्षानंतर लग्न झाल्यावर 16 वर्षानंतर मी बाहेर पडले. नितीन सरांचा गेलेला शो मी मिस्टरांसोबत पाहायला आले होते. मग मला पण एक इच्छा किंवा आवड निर्माण झाली की मी पण एक गृहिणी म्हणून करू शकते. महाराष्ट्राची सौभाग्यवती, सौंदर्यवती. थँक्यू. हॅलो, विचारू क्वेश्चन? तुमच्या मते सौंदर्याची डेफिनेशन काय आहे? माझ्या मते म्हणजे मला एक कॉन्फिडन्स आहे की नाही हेच मला पाहायचं होतं. हेच माझ्यासाठी सौंदर्य आहे. ओके, थँक्यू. आहे ना कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये? दिसला आम्हाला. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 24. मी वर्षा प्रकाश बोरवटकर. मी परभणीहून आलेली आहे आणि मला डान्सिंग, म्युझिक ऐकणं या माझ्या आवडी आहेत. आणि नितीन सरांमुळं आज मला म्हणजे ॲक्टिंगची लहानपणापासून आवड होती ती जोपासता आली या स्टेजच्या माध्यमातून. सरांचे मनपूर्वक धन्यवाद.
आहे. तुमच्या घरातील सकारात्मक विचार असणारी व्यक्ती कोण? ज्याच्याने तुम्हाला एक सकारात्मक एनर्जी येते. ओके, नाईस आन्सर. थँक्यू. थँक्यू. आतापर्यंत फक्त आई हे आन्सर ऐकलं होतं, पहिल्यांदा बाबा हे आन्सर ऐकलं. छान वाटलं. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 25. धन्यवाद मॅडम. शुभ संध्याकाळ सर्वांना. इतिहास सांगतो स्त्रीने शत्रू तुडवला. झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला. राणी लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला. जिजाऊंनी शिवछत्रपती घडवला. राजा शिवछत्रपती घडवला. स्त्री म्हणजे जन्मदाती. स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा. स्त्री म्हणजे घराला घरपण. स्त्री म्हणजे कर्तव्य. अशीच मी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर सह्याद्री पर्वतरांगांच्या कानाकोपऱ्यात वसलेलं शिखर शिंगणापूर या खेडेगावातून मी इथे अधिका हिम्मत माने. माझी उंची 5.3 इंच. मला माझी स्वतःची आवड वाचन, लेखन आणि गायन. मी सध्या क्लासिकल गायन शिकते. मी आज इथे सौंदर्यवती मी महाराष्ट्राची या शो मध्ये विनर होण्यासाठी इथे आले आहे. येस मॅम. जर देवाने तुम्हाला एक तुमची इच्छा विचारली तर तुम्ही काय मागता? मला जर देवाने विचारलं तर मी या स्टेजवरती एका ग्रामीण भागातून खेडेगावातून मी तर मला व्यक्त होण्यासाठी आलेले आहे. तर अशाच माझ्या ज्या भगिनी असतील, महिला वर्ग असेल, ग्रामीण भागातील मुले असतील तर त्यांनाही असं स्वतःला व्यक्त करता यावं अशी देवाला मी प्रेयर करेन. थँक्यू मॅम. स्पर्धक क्रमांक 26. जजेस पेक्षा आधी मी सांगते, खूप छान दिसताय तुम्ही. थँक्यू मॅम. नमस्कार. माझं नाव आहे ऋतुजा विशाल जगदाळे. सॉरी मॅम, माझा आवाज थोडा बसलेला आहे. माझं नाव आहे ऋतुजा विशाल जगदाळे. मी पुण्यात स्थायिकच आहे आणि माझं शिक्षण आहे 12th झाल्यावर मी फॅशन डिझायनिंग केलेलं आहे. सक्सेस म्हणजे काय तुमच्यासाठी? दुसऱ्यांच्या तुमचा एक बिग पॉइंट सांगा काय? माझा बिग पॉइंट आहे, मी खूप जास्त चिडते. माझा नवरा मला सपोर्ट करतो. एक्सेप्ट केलं तुम्ही. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 27. सर्वांना माझा नमस्कार. अंत अस्ति प्रारंभ त्याचं डिस्क्रिप्शन मी नंतर देईल, कारण मला दिसतंय सर्वजण खूप बोर झालेले आहेत, सो मी कोणाला बोर नाही करणार आहे. माझं नाव तेजस्विनी पाटील. मी प्रॉपर पुण्याची आहे. शिक्षण माझं MBA इन HR झालेलं आहे. मॉडेलिंगचा एक्सपिरियन्स म्हणाल तर रॉयल मिसेस इंडियाची फर्स्ट रनरअप आहे, सो इथलाच माझा एक्सपिरियन्स आहे. आणि अजून जर सांगायचं झालं, जे मी स्लोगन वापरलं की अंत अस्ति प्रारंभ, मी शून्यातनं सुरुवात केलेली आहे, सो मला असं वाटतं की हे मला सूट करतं. धन्यवाद. हॅलो. हॅलो मॅम. खूप सुंदर दिसताय तुम्ही. धन्यवाद.
सो तुमचा क्वेश्चन असा आहे, जर तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवलं तर तुम्ही काय बदल घडवणार? क्वेश्चन तर खूप भारी आहे. ड्रीम करेल की मी एका दिवसासाठी तरी मुख्यमंत्री बनावं, पण सगळ्यात आधी मी असं म्हणेल की जर मी मुख्यमंत्री झालेच तर असे पेजंट शो तर नक्कीच मी ऑर्गनाईज करेल, जेणेकरून कानाकोपऱ्यामधून ज्या लेडीज आहेत की ज्यांना चान्स मिळत नाही त्या सर्वांना चान्स मिळेल आणि मी पण थोडंफार एन्जॉय करेल. धन्यवाद मॅम. अपेक्षित आहे की उत्तर आवडलं असेल तुम्हाला. धन्यवाद मला इथे चान्स दिलात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला बोलायची होती. आकाश दादा जे आहेत, जे सगळ्यांना चहा पाणी विचारतात, त्यांनी अद्याप पाणी पिलेलं नाही, सो मला त्यांना खरंच खूप अप्रिशिएट करू वाटतं की ते सर्वांची खूप काळजी घेतात. थँक्यू आकाश दादा. थँक्यू मॅम. स्पर्धक क्रमांक 28. सर्वांना माझा नमस्कार. मी बीड जिल्ह्यातून आले आहे. त्याला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते बीड जिल्ह्याला. माझं नाव आहे प्रिया अरविंद घोले. माझी आवड आहे स्वयंपाक करणं आणि योगा करणं आणि माझं वय आहे 30. माझा प्रश्न असा आहे की जर तुमच्या घरी काही प्रोग्राम असेल आणि इकडे शो असेल तर तुम्ही दोघांपैकी काय चॉईस करणार? जर एकाच ठिकाणी दोन्ही असेल तर पहिले घरचा करेल. ओके. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. स्पर्धक क्रमांक 29. शुभ संध्याकाळ. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्र. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संघर्षभूमी म्हणजे महाराष्ट्र. आणि आपल्या सर्व मराठी माणसांची सर्वभूमी म्हणजे महाराष्ट्र. आणि अशा आपल्या या महाराष्ट्राच्या मातीचा कपाळी टिळा लावून आज अशा या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वजण आलेले आहेत. तर सर्व उपस्थित मान्यवरांना आणि सर्व उपस्थितांना रॉयल प्रेझेंटची टीम आणि नितीन झगडे सरांना माझा नमस्कार. मी वैशाली राजू देवकर, बॅच नंबर 29. मी 43 वर्षाची आहे. मी पुण्याचीच आहे. जर तुम्ही तुमच्याबद्दल काय बदलू शकलात तर ते काय असेल आणि कशाला? मी माझ्यासाठी बदललंय मी स्वतःला. आम्हाला तसं कळणार, तुम्ही पहिले कशात? नाही मी सांगते. आधी स्वभावामध्ये खूप चिडचिडेपणा होता आणि घरच्यांच्या सपोर्टमुळे खूप चेंज झाली आहे. कारण मला सगळे खूप सपोर्ट करतात आणि त्यामुळे मी आज इथे आहे. हो. थँक्यू मॅम. यांचे फॅमिली मेंबर्स आहेत का? चिडचिडीने काय मारत होत्या का तुम्हाला? ओके. सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024च्या मिसेस ग्रुपचं प्रेझेंटेशन, क्वेश्चन आन्सरिंग राऊंड सर्व काही इथे संपन्न झालेलं आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. चला मी जजेसवरती जबाबदारी सोपवतीये. तुमचा निर्णय अंतिम राहणार आहे आणि मी सर्व सौंदर्यवतींना विनंती करते आपण एक्झिट घ्यायला काही हरकत नाही ना. सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024ची थर्ड रनर अप आहे. टिक टिक 3, टिक टिक 2, टिक टिक 1. स्पर्धा क्रमांक 10.
Congratulations, Swati Sawantma. The Royal Groups presented सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024 च्या सेकंड रनर अप आहे. टिक टिक 3, टिक टिक 2, टिक टिक 1. स्पर्धा क्रमांक 14. सेकंड रनर अप आहे योगिता भागवतकर. खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. ग्राउंड पे ग्राउंड चढ़ाया जा रहा है. चला तर द रॉयल ग्रुप प्रेझेंट सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024 ची विनर अनाउन्स करण्याची वेळ आलेली आहे. सर्वांच्या मनामध्ये धडधड 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 वाजते ना. विनरच्या आधी अजून फर्स्ट रनर अप आहे, हो की नाही. चला तर फर्स्ट रनर अप आहे स्पर्धा क्रमांक 27. फर्स्ट रनर अप आहे तेजस्विनी पाटील. खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. याच्यापुढे तुम्ही मिसेस महाराष्ट्र आणि सौंदर्यवती सर्व घेऊन मिसेस इंडिया बनवू ही सदिच्छा. विनरचं नाव घोषित करण्याची. अंतिम निकाल हा लागलेला आहे आणि नाव सुद्धा इथे आता अनाउन्स होणार आहे. द रॉयल ग्रुप प्रेझेंट सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2024 ची विनर आहे. टिक टिक 10, टिक टिक 9, टिक टिक 8, टिक टिक 7, टिक टिक 6, 5, 4, 3, 2, 1. स्पर्धा क्रमांक 4. Congratulations, अभिनंदन.
वर्षाच्या सौंदर्यवती मी महाराष्ट्राची विजेते आहे सौराखी देशपांडे. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. नमस्कार, मी नितीन झगरे, द रॉयल ग्रुप डायरेक्टर. दरवर्षी आम्ही एक भव्य दिव्य असा सोहळा आयोजित करीत असतो. आजही आमचा स्त्री कर्तृत्ववादी शक्ती पुरस्कार आणि सौंदर्यवती मी महाराष्ट्राच्या असा भव्य दिव्य असा मॉडर्न शो अतिशय उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी बिग बॉस फेम व सामाजिक कार्यकर्त्या मान्य तृप्तीताई देसाई असतील, बिग बॉस फेम दादूस असतील, बिग बॉस फेम अभिजित बिचुके साहेब असतील, विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते आणि भरघोस असा प्रतिसाद हा ग्रामीण भागातील महिलांनी या शोसाठी दिला. मी महाराष्ट्राची नाही सौंदर्यवती मी महाराष्ट्राची या शोची मी ज्युरी होते आणि शो खूप छान झाला आणि थँक्यू सो मच फॉर ऑपॉर्च्युनिटी. कसं वाटलं स्पर्धा? खूप छान होते आणि कॉम्प्लिकेटेड पण. इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. माय नेम इज सोनाली कनखरे. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. खूप छान शो झाला, एकदम ऑब्वियस थोडंसं लेट झालं. और शो का बहुत ही अच्छा था. My name is Ambika Dilip Kumate. I was Miss India 2023 and this is my first time as a judge. So was very difficult but yeah, had fun. Thank you. मी दिव्या वायडे. मी संभाजीनगर कन्नड इथून आली आहे आणि लाईव्ह शो झालेला ऑनलाईन, त्याच्यामध्ये मी ऑडिशन दिलेलं. तर मला आज प्राईज भेटलेलं मिस इंडियाचं. मला खूप प्राऊड होतं आणि खूप छान वाटतं आहे आणि माझी फॅमिली पण खूप सपोर्ट आहे. तुम्ही दुसऱ्यांना काय संदेश देऊ शकता त्याबद्दल? लाईक आमच्याकडे मॉडेलिंग म्हणजे असं समजतात की शॉर्ट्स कपडे वगैरे घालणं हे सगळं मॉडेलिंग आहे, बट मला त्यांना सांगायचं आहे की असं काही नसतं. ट्रेडिशनल घालून सुद्धा तुम्ही क्राऊन वगैरे जिंकू शकता. हे माझ्याकडून त्यांना कळेल. आज मी घरी गेल्यावर सांगेल सगळ्यांना की असं असं असतं आणि त्यांना पण कळेल की असं काही नाही की शॉर्ट ड्रेस आणि वेस्टर्न घातल्यामुळे पुढे मॉडेलिंग करू शकतो. असं काही नाही, ट्रेडिशनल घालून सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. असं आहे की मला जास्ती काही बोलता येणार नाही कारण की बाहेरून गेली आहे मी. हा फॅन एवढा सुंदर माझ्या वाटेल आला त्यामुळे. पण एकच शब्दांचा उच्चार करेल ते हिंदीमध्ये एक छोटंसं नाहीच आहे. तिनका तिनका जरा जरा हे रोशनी से जैसे भरा हर दिल में अरमा होते तो है बस कोई समजे इन्हें जरा. हे तर हे स्वप्न हे तिनके सरांनी जरांगे सरांनी समजले आमच्यासारख्या घड्याला इथे आमंत्रित केलं आणि त्यांनी सोहळा पार पाडला आहे. मी डॉक्टर शमा राजेंद्र शिंदे. हे वर्ष माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. मी गेल्या 2 महिन्यापूर्वीच भारत गौरवरत्न अवॉर्ड जिंकलेला आहे आणि मी वर्ल्ड ह्युमन राईट्सची मेंबर आहे, नॅशनल मेंबर आहे आणि आता या प्लॅटफॉर्मवर जी उभी आहे ते फक्त माझ्या फॅमिलीच्यासाठी आहे. थँक्यू नितीन सर. माझं नाव आहे ऋतुजा विशाल जगदळे. सरांनी मला खूप चांगला चान्स दिला. मला वाटलं नव्हतं की मी विनर होईल, पण सरांनी मला सपोर्ट केला म्हणून मी विनर झाले आणि माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला. मी तृप्ती देसाई, रॉयल ग्रुपच्या माध्यमातून नितीन झगरे जे आहेत ते दरवर्षी सौंदर्यवती मी महाराष्ट्राची आणि स्त्री कर्तृत्व आदिशक्ती पुरस्काराचं आयोजन करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक महिला याच्यामध्ये सहभागी होतात आणि इथे प्रत्येकाला जे आहे ते अवॉर्ड दिलं जातं. विजेते जरी घोषित केले असले तरी जो कोणी येतो तो खाली हात जात नाही. असं आगळं वेगळं जे आहे ते प्रेझेंटेशन या कार्यक्रमामध्ये होत असतं.
यावेळेला माझ्याबरोबर माझे सहकारी सिंगर आणि बिग बॉस फेम दादूसुद्धा इथं आलेले आहेत. आज त्यांचासुद्धा पुरस्कार देऊन इथं सत्कार झालेला आहे. खऱ्या अर्थानं त्यांचं जे काम आहे त्यांना जे आहे ते गौरवान्वित करण्याचा प्रयत्न रॉयल ग्रुपच्या माध्यमातून झाला. त्यामुळे निश्चितच नितीन झगरे आणि त्यांच्या ग्रुपने जो कार्यक्रम आयोजित केला तो खूप भरगच्च असा प्रतिसाद पुणेकरांकडून मिळालेला आहे. त्यांना पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा. आज माझे बंधू नितीनजी यांच्या आयोजनातून हा अतिशय सुंदर रॉयल ग्रुपचा महिलांसाठी पुरस्कार सोहळा आणि मी खूप हॅपी झालो कारण माझ्या आयुष्यात पुरस्कार सोहळे बरेचसे पाहिले. तर या ठिकाणी आल्यानंतर हा पुरस्कार सोहळा असा की या ठिकाणी येणारा लहान असो मोठा असो प्रत्येक स्पर्धक ट्रॉफी आणि जे काही मान त्याचा सन्मान आहे तो घेऊनच जाणार या ठिकाणी असा आहे. त्यानंतर विनर तर आहेतच परंतु हा सोहळा वेगळा आहे. पुन्हा एकदा आपले नितीन साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आहे. त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो आहे आणि आज तृप्तीजी देसाई यांच्या माध्यमातून मला येण्याचा संधी लाभली त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो आहे. थँक्यू.